विधायिका मनीषा चौधरी ने दहिसर में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा एक पेड़ मां के नाम अभियान चलाया। पूरे देश में इस साल गर्मी ने रिकॉर्ड तोड़ दिया है, जिसकी वजह से पेड़ों की कटाई है, जिसकी वजह से मुंबई का तापमान भी बढ़ा हुआ है। इसको देखते हुए दहिसर विधानसभा की रणरागिनी विधायिका मनीषा चौधरी ने वृक्षारोपण करने का प्रण लिया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा एक पेड़ मां के नाम अभियान चलाया है, जिसको देखते दहिसर पश्चिम स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शक्ति मैदान में केंद्रीय मंत्री उत्तर मुंबई के भाजपा सांसद पीयूष गोयल द्वारा वृक्षारोपण किया गया। इस मौके पर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, विधायिका मनीषा चौधरी, महिला मोर्चा, युवा मोर्चा, भाजपा के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं के साथ स्थानीय लोग उपस्थित थे। आज हा गार्डनमध्ये एक पेड़ माच्या नावाचा एक कार्यक्रम झाला. काय आहे? एक वृक्ष आईच्या नावे हा या कार्यक्रमाचं खास आयोजन केलं होतं आमच्या दहिसरच्या आमदार मनीषाताई चौधरी आणि ही संकल्पना होती आमचे खासदार पीयूषजी गोयल. मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद देते, कारण आई हा विषय असा म्हणजे एखाद्याला दुखलं, खुपलं, एखाद्याला आनंद झाला, दुःख झाला, वेदना झाल्या, त्याच्या तोंडात पहिला शब्द आई असतो. त्या आपुलकीने जर ते झाड लावलं तर त्या झाडाकडे लक्ष दिलं जाईल. अरे मी माझ्या आईच्या नावाचं झाड लावले, मग तो छोटा बालक असेल तरी तो शाळेतला असला तरी तो येऊन ते झाड बघत राहील, अरे आईच्या नावाचं आहे. म्हणजे खरोखर एक म्हणतात ना की कित्येक वर्ष हा कार्यक्रम वृक्षारोपणाचा दरवर्षी होतो, पण ते वृक्ष तितके जगले जात नाही. पण हा जो आहे हा एकदम अगदी आपुलकीचा विषय आहे की आईचं नाव जोडल्यामुळे त्या झाडाचं संगोपन आपल्या माध्यमातून होणार आहे. म्हणून मी पीयूषजी गोयल आणि आमच्या आमदार मनीषाताई चौधरी यांचे मी खूप खूप आभार मानते. आज जर तुम्ही ह्या कार्यक्रमाला नीट पाहिलं असेल तर तो उत्साह बघितला, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, अगदी आमच्या वयाच्या महिला सुद्धा, अरे माझ्या आईचं नाव मला लिहायचंय, माझ्या त्या झाडावरती मला ते नाव दिसलं पाहिजे, ते स्टिकरवरती नाव लिहिण्यापासून प्रत्येकाने इतक्या आपुलकीने म्हणजे जशी पूजा करतात तशी त्या झाडाची संगोपन करण्याची जबाबदारी आम्ही आज घेतलेली आहे. आणि मी परत एकदा आभार मानते आमच्या बीजेपी पक्षाचे. धन्यवाद. आमदार मनीषा ताई द्वारा आज एक पेड़ मां के नाम कार्यक्रम रखा गया, जहाँ पर केंद्रीय मंत्री आए थे, क्या कहेंगे आप? जैसे कि आप जानते हैं कि हमारे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी इनका अपनी माँ के ऊपर जो प्रेम है, जो मतलब आदर करते हैं, उस बेसिस पे उन्होंने एक कल्पना रखी कि अगर वृक्षारोपण करना है तो हर एक को अपनी माँ के नाम पे करना चाहिए। इस धोरण को लेके पूरे विधानसभा में हमने आज ये कार्यक्रम रखा। हमारी कार्य सम्राट आमदार मनीषाताई चौधरी जी के मार्गदर्शन में आज ये वृक्षारोपण का कार्यक्रम रखा हुआ था, जिसमें हमारे केंद्रीय मंत्री और उत्तर मुंबई के कार्य सम्राट खासदार पीयूष गोयल जी आए थे। और ये कार्यक्रम आज हमने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जी स्टेडियम में किया है। यहाँ पे अनेक हमारी महिला मोर्चा, युवा मोर्चा, हमारे सब कार्यकर्ता और पदाधिकारी और जितने भी बच्चे आए थे यहाँ पे, उन्होंने सबने अपने अपनी माँ के नाम पे एक पेड़ लगाया हुआ है। यहाँ पर पेड़ लगाने का संकल्प किया गया है, 5000 पेड़ लगाने का संकल्प किया है। आज इसकी शुरुआत भी हो गई है। आगे जाके हम माँ के नाम पे पेड़ लगाया है तो वो बरकत देगा ही, ये आशा करते हैं। धन्यवाद। आज हमने यहाँ पे ये कार्यक्रम लिया है एक पेड़ माँ के नाम। इसका कारण ये है कि नरेंद्र मोदी जी अपने माँ को बहुत रिस्पेक्ट करते थे और वो सभी ने देखा है, तो ये संकल्पना ही कुछ अलग हमें संदेश देती है। हमारी दहिसर विधानसभा की सम्मानीय आमदार मनीषाताई चौधरी, इनके विचार से और हमारे केंद्रीय मंत्री आज आए थे यहाँ पे, इनके भी सहकार्य से यहाँ पे हमने ये कार्यक्रम लिया। बहुत ही अच्छा, बहुत ही खूपच मोठा इथे कार्यक्रम हा झाला. इथे युवा, महिला, सगळे बेसिकचे पदाधिकारी आणि हा अतिशय चांगला आणि आवडता ह्याच्यासाठी झाला. मला तर फार आवडलं, कारण एक आपल्या आईच्या नावाने इथे झाड लावायचं असं आपण इथे ठरवलं. त्यामुळे सगळ्यांनी ते एक नाव लिहिलं आपल्या आईचं आणि इट्स व्हेरी इमोशनल. मला खूप बरं वाटलं आणि नक्कीच म्हणजे ही झाडं खूपच चांगली फळतील, फुलतील, कारण आईच्या नावाने हे आपण केलेलं आहे. आणि वेगळ्या प्रकारे इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते.